नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या 2024 खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा। आपणा सर्वांसाठी हे वर्ष, येणारे खरीप वर्ष भरभराटीचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर्व शेतकरी बांधवांचे प्री मान्सूनचे म्हणजे पूर्व हंगामी शेतीचे कामं जवळपास आटोपले असतीलच। आता वाट बघतोय आपण ती मान्सूनची। साधारणतः सर्व महाराष्ट्रात चर्चा सुरूच आहे का महाराष्ट्रात मान्सून लवकर येणार आहे, मान्सून लवकर येणार आहे। आणि खरंच तशी परिस्थिती सुद्धा आहे। मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये लवकरच होईल, परंतु मान्सून आला म्हणजे पाऊस येतोच असं नाही। मान्सून आल्यावर लगेच पेरणीचा पाऊस येईल असं गृहीत धरणं आपल्याला थोडंसं चुकीचं होईल। कारण मागच्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती होती। मान्सून आला परंतु पाऊस खूप लेट आला। मागच्या वर्षीसारखं दुबार पेरणीचं संकट आपल्यावर ओढवू नये याची आपण थोडंसं दक्षता घेतलीच पाहिजे। मागच्या वर्षी मान्सून संदर्भातला अंदाज मी 25 मेला दिला होता। कालही अंदाज टाकायचा होता, परंतु लाईटवर प्रॉब्लेम असल्यामुळे अंदाज टाकला गेला नाही। त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो। तरी आपण थोडक्यात आता मान्सूनचा अंदाज बघूया। 12 जून ते 16 जूनच्या दरम्यान आपल्या भागात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे। जूनच्या 1 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस किंवा पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता आहे। याबद्दल आपण 30 किंवा 31 मेला याचा अंदाज देण्यात येईल। मान्सूनचं बघायचं झालं तर मान्सून आम्ही अगोदर सांगितलंच आहे का 12 जून ते 16 जूनच्या दरम्यान आपल्या भागात मान्सूनचं आगमन होईल। परंतु महत्त्वाचं आहे ते पेरणीयोग्य पाऊस। पेरणीयोग्य पाऊस कधी येईल? पेरणीयोग्य पाऊस माझ्या अंदाजानुसार 25 किंवा 26 जून नंतर पेरणीयोग्य पाऊस आपल्याकडे होणार असा माझा अंदाज आहे। माझ्या अंदाजानुसार जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस होईल। त्यावेळेस कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही। हा जो मी अवकाळी किंवा पूर्व मान्सून पूर्व पाऊस सांगितला 1 जून ते 7 जून, हा बागायतदार शेतकऱ्यासाठी म्हणजे जे कॉटन लागवड करतात, बागायती कॉटन लागवड करतात त्यांच्यासाठी थोडासा फायदेशीर ठरू शकते। परंतु या दरम्यान कोरडवाहू शेतकऱ्यांनी अततायीपणा करून धूळ पेरणी किंवा त्या पावसात पेरणी करू नये असं माझं स्वतःचं मत आहे। कोरडवाहूची पेरणी 25-26 जून नंतर जो पाऊस होईल त्या पावसात कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ते पेरणीयोग्य पाऊस होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे। घाई करू नका, कारण अगोदरच मार्केटमध्ये खूप चर्चा आहे का कॉटनचं बियाणं खूप कमी आहे म्हणून। त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्यांनी पेरणीची घाई करू नये। दिनांक 25-26 जून नंतरचा जो पाऊस होईल हा पेरणीयोग्यच पाऊस होईल असा माझा अंदाज आहे। आपण पेरणीयोग्य ज्या तारखा आहेत त्या वेळोवेळी
आपण मेसेजच्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना पोहोचवणार आहोतच. तरी आणि पुढील म्हणजे जुलै महिन्याच्या, ऑगस्ट महिन्याच्या, सप्टेंबर महिन्याच्या पावसाच्या तारखा आपण आपल्याकडे मान्सून सक्रिय झाल्यानंतर, पूर्णपणे मान्सून सक्रिय झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैचा पहिला आठवडा आटोपल्यानंतर आपण ह्या पावसाच्या तारखा जाहीर करू. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की पेरणीची यावर्षीसुद्धा थोडीशी घाई करू नये. वातावरणात जर अचानक बदल झालाच तर तुम्हाला वेळोवेळी माहिती देईल. आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन बटनवरती क्लिक करावे, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेचच माहिती मिळेल. धन्यवाद.